हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर जसं तुम्हाला माहितीच आहे, आम्ही कोकणात आलो आहे आणि रत्नागिरीमध्ये. तर गुढीपाडवा आहे हाच. तर त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची अशीच प्रगती होऊन दे आणि तुम्ही जे पण काय करता आहे तुमच्या लाईफमध्ये असंच तुम्हाला पॉझिटिव्हिटी येऊन दे आणि असंच तुम्ही पुढे जात राहा जे पण काय तुम्ही करता त्याच्यामध्ये. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पाडव्याच्या निमित्ताने आम्ही गावी आलो आहे. तर तुम्हाला मी दाखवेनच या ब्लॉगमध्ये की आपण कशी पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते गावाला, कशी गुढी उभारली जाते. तर ही व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच बघा आणि मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेनच की मी काय वेअर केलं आहे. आणि आता देवपूजा चालू आहे, तर तुम्हाला दाखवते मी कशी आम्ही गावाला देवपूजा वगैरे करतो. गाईज, जसं मी तुम्हाला म्हणाली की आधी आम्ही देवाची पूजा करतो आहे. तर मामी इथे पूजा करते आहे. हे गणपती बाप्पा आहे, त्याच्या बाजूला साईबाबा आणि इथे आहेत आमचे विठ्ठल रुक्मिणी. तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. अजून इथे पूजा व्हायची बाकी आहे. आणि इथे आहे स्वामी समर्थ. तर तुम्हाला मी कंप्लीट पूजा झाली मामीची करून की तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेन की कसं मामी सजवते देवांना. सो गाईज, तुम्ही बघू शकता आता आम्ही गुढी उभी करायची तयारी सुरू आहे. तर पहिला तर इथे मामी तू काय घेतलंय जरा सांग त्याच्यामध्ये. साडी, माळ फुलांची, आंब्याचा टाळा, कडुलिंबाचा टाळा. ओके. आणि अशी काय मोठी एक दांडी आहे तुम्ही बघू शकता, ज्याला तिने काठी. हां. आणि आता वरून काय लावतेस? हा तांब्याचा. अच्छा. हे तांब्याचा कळस. तर गाईस, तुम्ही ते बघू शकता आता कसं सारवलं आहे आणि त्याच्यावरती रांगोळी काढलेली आहे आणि चौरंग मांडलेला आहे इथे. ही बघा, ही आहे रांगोळी. हे बघू शकता तुम्ही रुणालीचे रिअल एफर्ट्स गुढी उभी करायचे. देखो गाइस, घर का लड़का उधर आईफोन चला रहा है. ये देखो, ये घर का लड़का है जो यहाँ पे सिर्फ टाइम पास कर रहा है. आणि ही आहे रुणाली. ठीक आहे, परक्याचे बनवा. मूल्यवान सल्ला जी आमच्या आजी रेडी होतात इकडे गुढीपाडवा स्पेशल. या आमच्या 2 कन्या आहेत ज्यांचं आम्हाला लवकरच कर्तव्य करायचं आहे. तर कोणी इंटरेस्टेड असाल तर आम्हाला DM करा कमेंट सेक्शनमध्ये. हां, मेरे से पहले इसका. आणि आमच्या पोरी चांगल्या काय सुशिक्षित आहेत, वेल क्वालिफाईड गव्हर्नमेंट सर्वंट प्लस. हां, ते काय बिंदी बद्दल काय बोलली तू सांग. टिकली बद्दल काय बोलली जरा सांगशील का? जरा सांगशील का? कॅमेरामॅन थोडा फोकस कीजिए. म्हणजे टिकली म्हणून टाकलंय टिकला. अगं तू आता बोललीस ते काय धनी आपला आयतन म्हणजे काय? गळ्यातलं मंगळसूत्र, पायातली जोडवी, हातातली बांगडी आणि कपालाचं कुंकू, या 4 गोष्टी नवऱ्याच्या. आम लक्ष्मी पुपूला होती. काम टाकलंय लक्ष्मी कुंकू लागली आपण मी तर थांब टाकलं. तर गाईज,
गाईज आता आपण गुढीची पूजा करायला जातो आहे. तर तुम्हाला मी दाखवते की आम्ही कशी गुढी उभी केलेली आहे. जसं मी तुम्हाला अगोदर दाखवलं की माझी मामीनी गुढी सकाळी उभी केली म्हणजे पूजा केली आहे. तर आता मी आत्ता पूजा करायला चालली आहे. तर चला तर बघूया आपण. तर गाईज इथे आता जेवणाची तयारी सुरू आहे. आज गुढीपाडवा आहे तर गोड जेवण बनणार आहे घरात. पुरी भाजी, श्रीखंड आणि ही स्पेशल भाजी आहे आजची स्पेशल काजूची भाजी. तुम्ही कोकणात आलात आणि काजूची भाजी जर नाही खाल्ली तर मग तुम्ही कोकणी नाही. आणि गोडमध्ये अजून एक पदार्थ आहे, आय गेस काय आहे रुणाली? पुरणपोळी. सगळ्यात स्पेशल माझ्या मामीची पुरणपोळी. मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळात. येस. सो गाईज तुम्ही ते बघू शकता पुरणपोळीची तयारी सुरू आहे. आणि हा माझ्या मामीने काय पुरणपोळी बनवली की तेळपोळी बनवली आय डोंट नो, पण खूप टेम्पटिंग दिसत आहे ही. हे बघू शकता तुम्ही. खायला एवढी मजा येणार आहे ना. मला असं वाटतं 2 दिवसात आम्ही खूप सारं वजन वाढवून जाणार आहे इकडून. आता एक तुम्हाला असं मस्त त्यावरती टम्म फुगलेली अशी पोळी दिसेल. तर ही आहे मेकिंग प्रोसेस. ही पुरणपोळी शिकायला मला खास कोकणात यावं लागेल मला असं वाटतं आहे, कारण का मला पुरणपोळी बनवता येत नाही गाईज. इथे बघू शकता गाईज कशी मस्त साजूक तूप टाकलेली पुरणपोळी टम्म फुगलेली आहे. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता की पूजा झालेली आहे मामीची आणि तिने असं फुलांनी सजवलं आहे स्वामींचं. आणि आता आम्ही नैवेद्य दाखवतोय देवाला. बघू शकता तुम्ही आज जेवायला आहे काजूची भाजी, बटाट्याची भाजी, भात डाळ आणि पुरणपोळी. रुणाली बघा कशी एकदम तूप टाकते पुरणपोळीवरती आणि आता मस्तपैकी ती दुधामध्ये डिप करून एन्जॉय करणार आहे पुरणपोळी. जर दाखव तर टेस्ट करून रुणाली पोळी कशी झाली आहे. खूपच सुंदर दिसते तर आहे. आता मी तिला तिचा फर्स्ट बाईट घेणार आहे आणि माझं मन तृप्त करणार आहे. मस्त, खूपच मस्त. आता मला दीदीला पण शिकवायला लागेल कशी बनवायची. तर असं म्हणतात की दिवस मावळाच्या अगोदर गुढी काढायची असते. तर इथे मामी आणि रुणाली गुढी उतरवत आहे. तुम्ही बघू शकता की आता ही गुढी उतरवलेली आहे आणि असं काढून ठेवतात. आता हे काढून मग काय करणार? हे सगळं लावलेलं होतं ते विसर्जन करतात का? हे ना हां कडुलिंबनी हां. तो का आता मला याच्यावर ठेवी वरती टाकेल. अच्छा साडी काढून घ्यायची. अच्छा. साडी काढून घ्यायची आणि साडी आपण आपल्या नेहमीच्या वापराला घेऊन टाकायची नवीन वर्षात. आणि बाकीचं असंच ठेवून घ्यायचं आणि प्रसाद खाऊन टाकायचं. ती काठी आता ठेव. ऐक ना काठी ती काहीतरी मेली बडबडत होती काहीतरी. असा टिकलीला बसलेला असतो तो फेमस होऊ शकतो, तर मी का नाही फेमस होऊ शकतो? हो हो तू होणार ना फेमस. तुला मीच करणार आहे फेमस. फोकस रुणाली गुहाड फोकस में.